तर अधिनियम सुधारणेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या सदन पक्षनेत्यांना एका पत्राद्वारे केलं आहे। हे विधेयक एकमुखानं मंजूर करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। 16 एप्रिलला संसदेत नारी शक्ती वंदन कायद्याशी संबंधित ऐतिहासिक चर्चा होणार असून ही विशेष बैठक आपली लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे। देशात संसद आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची चर्चा दशकांपासून सुरू आहे। वर्ष 2023 मध्ये संसदेत सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन नारी शक्ती वंदन कायद्याचं समर्थन केलं होतं। या चर्चेत सर्व सदस्यांचं योगदान होतं तेव्हा हा कायदा लागू करण्याच्या वेळेवरही विचार झाला होता। नवीन कायद्याला तरतुदी लवकरात लवकर या तरतुदी लागू व्हाव्यात त्यासाठी सर्वांनी सहमतीही व्यक्त केली होती। या संदर्भात तज्ज्ञांसोबत राजकीय पक्षांसोबत गहन विचार विनिमय केल्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम त्याच्या संपूर्ण उद्देशासह संपूर्ण देशभरात लागू होण्याची वेळ आली असल्याच्या निष्कर्षाप्रत आलो आहोत असं पंतप्रधानांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे। वर्ष 2029च्या लोकसभा निवडणुका आणि सर्व विधानसभा निवडणुका महिला आरक्षण संपूर्णपणे लागू झाल्यानंतरच होणं योग्य ठरेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व वाढावं ही सर्व राजकीय पक्षांची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा आहे। ही आकांक्षा वास्तवामध्ये रूपांतरित करण्याची ही योग्य वेळ असल्याचं पंतप्रधानांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे। दरम्यान भाजपानं संसद अधिवेशनामध्ये 16 ते 18 एप्रिल या कालावधीत सदनात उपस्थित राहण्याचा पक्षादेश आपल्या सर्व खासदारांसाठी जारी केला आहे। दरम्यान पंतप्रधान उद्या नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करणार आहेत। विकसित भारत 2047च्या प्रवासामध्ये महिलांची भूमिका संमेलनामध्ये अधोरेखित करण्यात येणार आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षण